काही नात्यांना नाव नसतं असं म्हणतात. हो, तेही बरोबरच आहे. पण ते कुठपर्यंत? तर जोपर्यंत आपण स्वतःच आपल्या मनात त्या नात्याला उलगडायला जागा देत नाही, फक्त तोपर्यंतच. एकदा का नाती स्वतःची नावं शोधण्यात यशस्वी झाली की सगळं कसं अगदी सोपं होऊन जातं. मग पुन्हा धडपड केली जाते, ती फक्त नातं जपण्यासाठी. जेवढं नातं जवळचं असेल तेवढीच जास्त भीती असते नातं तुटण्याची. आणि त्या भीतीत आपण कित्येक नात्यांना बंधनांच्या बेड्या घालू पाहतो. ही भीती, ही धडपड, सगळं काही काळजीपोटीच केलं जातं. तरीही एक दिवस असा येतो, ही काळजीच, खरं तर जास्तीची काळजी आणि भीतीच्या, संशयांच्या घातलेल्या बेड्या नात्याला गुदमरायला भाग पाडतात. आणि शेवटी जगण्याची धडपड करत ते नातं श्वास सोडून मोकळं होतं. हा सगळा विचार करताना प्रश्न पडतो की मग नक्की नातं कसं असावं? नातं कसं असावं? ना तुटण्याची भीती, ना जपण्याची धडपड. ना तुटण्याची भीती, ना जपण्याची धडपड. वाटेल एकटं जेव्हा बिनधास्त बोलता यावं. विनाकारणच्या बंधनांचं त्याला फाटक नसावं. कोणतंही असो, पण नातं असं असावं. रडू आलंच जर कधी, तरी मोकळ्या मनाने रडता यावं. सुख असो, दुःख असो, विश्वासाने सोबत राहावं. शब्दांच्या कोड्यात गुंतण्यापेक्षा प्रेम डोळ्यात दिसावं. कोणतंही असो, पण नातं असं असावं. परिपूर्णतेचे नियम तोडून अपूर्ण जग स्वीकारावं. सुंदरतेच्या व्याख्येपलीकडे जाऊन पाहावं. चुकलंच कोणी जरी तात्पुरतंच रुसावं. चुकलंच कोणी जरी तात्पुरतंच रुसावं. कोणतंही असो, पण नातं असं असावं. गुदमरत तर नाही ना, याची काळजी घेत थोडंसं मोकळं सोडून द्यावं. हसताना पाहिलं कधी, तर आपल्यालाही हसू यावं. खऱ्या खोट्या शब्दांपेक्षा निरागस डोळ्यांनी जपावं. हसावं, रुसावं, फक्त स्वार्थी नसावं. खऱ्या खोट्या शब्दांपेक्षा निरागस डोळ्यांनी जपावं. हसावं, रुसावं, फक्त स्वार्थी नसावं. कोणतंही असो, पण नातं असं असावं. कोणतंही असो, पण नातं असं असावं.